नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे। सर्वात प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। आज एकादशीनिमित्त वेदू आणि श्रींना मॅडमने विठ्ठल आणि रुक्मिणी बनायला सांगितलं होतं। मग ते घरी आल्याच्या नंतर म्हणू लागले की मला विठ्ठल आणि रुक्मिणी बनायचं म्हणून। मग लगेच त्यांची तयारी चालू केली। मॅडमनं तुला काय बना सांगितलं? रुक्मिणी। काय? रुक्मिणी। मग लगेच वेदूला नवी साडी नेसवली, भांगिंग केला व तसेच श्रीला सुद्धा नवा ड्रेस घातला। त्याच्यानंतर त्याला टिका लावला, पावडर लावलं व दोघांनीही आता शाळेत जाण्यासाठी तयार केलं। आता लगेच शाळेमध्ये गेल्याच्या नंतर कार्यक्रम विठ्ठल रुक्माईचा कार्यक्रम हा सुरू होणार होता। म्हणजेच एकादशीनिमित्त शाळेमध्ये विठ्ठल रुक्माईचा कार्यक्रम होणार होता। त्याच्यासाठी विठ्ठल व रुक्मिणी यांच्या रूपामध्ये या दोघांना बोलवलं होतं। तर हे आता लगेच शाळेमध्ये जाण्यासाठी आता तयार झालेले आहेत। आता लगेच शाळेमध्ये जाणार आहेत। काय बाई भांग करायचा ना? असं तर फोटो काढू आपण। असं तुला काय व्हायचं मग? कोण सांगितलं? मॅडम काय म्हणे? मॅडम रुक्मिणी बनवून बरं मॅडम ना काय व्हायला सांगितलं? मॅडम काय म्हणे? विठ्ठल होय म्हणे? विठ्ठल व्हायला सांगितलं तुला? बर चला, आता दोघांनाही मेकअप केला आणि दोघेही शाळेत जाण्यासाठी तयार झाले। परंतु आता श्री रुसला होता। श्री म्हणते आता मला शाळेत जायचं नाही, मला चॉकलेट द्या तरच मी शाळेत जाणार, नाही तर जाणार नाही। तुम्ही ते बघू शकता कसा करू लागला। मग त्याला लगेच दुकानावर नेलं व एकवाले चॉकलेट घेऊन दिलं। त्याच्यानंतर एकवाले दिल्याच्यानंतर ते म्हणे मला एकवाले चॉकलेट नाही पाहिजे, मला मोठं चॉकलेट पाहिजे। मग त्याच्यानंतर लगेच त्याला मोठं चॉकलेट 5 वाले घेऊन दिलं। 5 वाले घेतल्याच्यानंतर मग इथे बघू शकता तुम्ही कसं खात आहे। मॅडम काय बनवून म्हणे? हा काय बनवून? त्याला म्हणलं आता चॉकलेट दिलं, सगळं झालं, आता त्या शाळेत नाही म्हणे, चॉकलेट खाणं होत्या मगच शाळेत जाईल। मग खाऊ लागलं चॉकलेट, ते चॉकलेट खाऊ लागलं। मग त्याला म्हणलं मला देन रे चॉकलेट, तर नाही म्हणे तुम्ही काय लहान आहे का म्हणे, मोठ्या माणसांनी चॉकलेट खाऊ नाही म्हणे। मग मी म्हणलं तू काय खात आहे? तर म्हणे मला मग शाळेत जायचं ना, तुम्हाला शाळेत जायचं का? बरं म्हणलं खाय मग तुझं चॉकलेट। मग त्याला म्हणलं जरा गडबडीन खाय चॉकलेट, आपल्याला शाळेत जायचं, उशीर व्हायला आहे। हो म्हणे खातो म्हणे। मग खाऊ लागलं चॉकलेट। तुम्ही इथे बघू शकता कसं डुलत आहे। मग मस्त आणि सगळं चॉकलेट खाल्लं। चॉकलेट खाल्ल्याच्या नंतर हात धुतल्याच्या नंतर मग लगेच म्हणे टाळा आणल्याच्या नंतर त्याने गळ्यात घातला व लगेच तो टाळ वाजवला व तसेच रामकृष्ण हरी असं म्हणू लागला। त्याच्यानंतर मग चला म्हणे आता शाळेत जायचं। मग शाळेत जाण्यासाठी लगेच त्याला तयार केलं व निघलं। मग लगेच वेदूला बोलवलं आणि दोघं बी सुद्धा शाळेत जाण्यासाठी तयार झाले। मग त्यांना शाळेत आणलं। शाळेत आणल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता दोघंही विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये सजलेले होते। जा आता जा तिकडे जा लवकर आरामशीर। दोघंही शाळेत आल्याच्या नंतर बाकीचे विद्यार्थीसुद्धा विठ्ठल रुक्मिणी बनवून आलेलेच होते। मग मॅडमनी त्यांना शाबासकी दिली व लगेच मॅडम म्हणे त्यांचा एक फोटो काढा। मग लगेच वेदू आणि श्री तसेच बाकीचे विद्यार्थी यांचे इथं बघू शकता त्यांचे फोटो काढले। मग मॅडमने सर्वांना सांगितलं की आपल्याला फोटो काढायचे आहे, सर्वजण एकामागे एका लाईनीत उभे राहा। त्याच्यानंतर लगेच एकामागे एका लाईनीत उभे राहिले व उभे राहिल्याच्या नंतर मॅडमने त्यांचे सर्वांचे फोटो घेतले। आत वर्गामध्ये सुद्धा घेतले व तसेच वर्गाच्या बाहेर सुद्धा सर्वांचे फोटो घेतले। त्याच्यानंतर मॅडमने सांगितले की आपल्याला या ग्राउंडमध्ये आपल्याला दिंडी काढायची आहे, तर दिंडी काढायसाठी सगळेजण तयार व्हा। मग लगेच दिंडीसाठी सगळेजण तयार झालेले होते। सर्व विद्यार्थी एकामागे एक लाईनीत असे उभे राहिलेले होते। तुम्ही आता इथे बघू शकता।
मग मित्रांनो, तुम्ही ते शाळा बघू शकता. इकडे बघू शकता शाळा. सर्व कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता आम्ही निघालो घराकडे. वेदू आणि श्रीला घेतलं. त्याच्यानंतर आम्ही आता गेटच्या बाहेर लगेच म्हणजे घराकडे जाण्यासाठी आता निघालो. शाळेतून घराकडे येताना हे काय शांत येणे गेले, लागले वाटतच भांडणं करायला. तुम्ही इथे बघू शकता. एकूण एकाला ओढ लागले. बघा श्रीला कशी वेदू ओढ लागली. घराकडे येताना शांत काय बसत नाही गेले, भांडणच करू लागले. कसे भांडण करत आहे तुम्ही इथे बघू शकता. शाळेतून येताना श्रीचं दप्तर वेदून हातात धरलं व वेदू मागे ओढू लागली. ते म्हणते मागे ओढू नको आणि वेदू दप्तर मागे ओढ लागली. तुम्ही इथे बघू शकता. मग श्री लागला रडायला. वेदूनं माझं दप्तर काहूनच ओढलं म्हणे. सांगू लागला की वेदूनं माझं दप्तर ओढलं. वेदू मग नुसती बघत राहिली होती. वेदू पाहू लागली. मग दोघं जणांनी भांडणं केले आणि पुन्हा दोघं जण मिळून घराकडे जाऊ लागले आणि दोघं सोबतच जाऊ लागले घराकडे. यांनी दोघांनी मग चांगलेच नखरे केले. तुम्ही आता इथे बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, मला जायचं होतं शेती. मग यांना घरी आणून घातल्याच्यानंतर आता त्यांना म्हणलं जा तिकडल्या घरी. आता मी जातो शेती. मग ही जाऊ लागली तिकडल्या घरी. मग याच्यानंतर मी आलो आता शेती. मग मित्रांनो, आता मी आलो शेती. आता आपल्या शेती बघू शकता. पलीकडून डवरे चालू आहेत आणि अलीकडून सोयाबीन पेरणं चालू आहे. 2 तास सोयाबीन पेरूनसुद्धा सोयाबीन निघली नाही. त्याच्यानंतर मोडून पुन्हा सोयाबीन ही पेरत आहे. तुम्ही इथे बघू शकता. 2 तास सोयाबीन पेरल्याच्या नंतर सुद्धा सोयाबीन निघली नाही. त्याच्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा सोयाबीन पेरली जात आहे व पलीकडे डवरणं सुरू आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.